तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघू, जो आहे नेक्स्ट नेक्स्ट परम्युटेशन. तर जर आपण फक्त क्वेश्चनकडे आलो की क्वेश्चन काय आहे, तर सिंपल असंच आहे की समज की हे विसरून जा. समज की आपल्याकडे 1 2 3 असं त्यांनी ॲरे दिलेला आहे की त्यात आहेत एलिमेंट्स 1 2 आणि 3, आणि आपल्याला याच्या पुढचा जो नंबर येईल तो आपल्याला द्यायचा आहे. आता 1 2 3 एक नंबर आहे, म्हणजे तो नंबर कोणता आहे की 1 2 3. त्याच्या पुढचा कोणता असेल की जस्ट पुढचा, किंवा आपण हे बघू शकतो की याच्यामध्ये जस्ट पुढे काय येईल की 1 असं राहील, 3 2 होऊन जाईल. तो जस्ट एक मोठा आहे. तर आपल्याला हा रिटर्न करायचा आहे, सिंपल एवढंच. तर आपण सध्यापुरते आपण एक असं हे बघू की समजा आपल्याला 1 3 2 दिला असता, त्याच्या पुढे काय आलं असतं की हा हे दोन्ही 32 कम्प्लीट झालंय. मग आता होईल हे वालं की 2 1 3, त्यानंतर 2 3 1, त्यानंतर येईल 3 1 2 3 2 1. बस. तर हेच आपल्याला यापैकी म्हणजे एक्स नंबर्स कोणतेही दिले असतील आणि त्यांचं काही कॉम्बिनेशन दिलं असेल. जर समजा आपल्याला हा दिलाय तर आपल्याला हा रिटर्न करायचा आहे, तर हा दिलाय तर आपल्याला हा रिटर्न करायचा आहे, असं म्हणजे नेक्स्ट परम्युटेशन. की जर हा दिलाय तर याचं नेक्स्ट परम्युटेशन काय असेल, म्हणजे त्या नंबर पासून बनणारं नेक्स्ट जस्ट नेक्स्ट वालं काय कॉम्बिनेशन असेल. समजा हा दिलाय तर आपण हे सगळं नाही करू शकत, आपल्याला हा वालाच द्यावा लागेल. तर आपण मोठं एक्झाम्पल मध्ये ते बघूया की आता समज क्वेश्चन मध्ये आपल्याला हे दिलेलं आहे आणि आपल्याला बोलतात की याच्यापेक्षा जस्ट पुढचा सांगा. तर आपल्याकडे आधी आपण बघूया की नक्की हा याच्यामध्ये पॅटर्न काय आहे किंवा काय. कोडचा आपण नंतर विचार करू, कोडमध्ये लगेच आपण नाही यायचं. आधी आपण विचार करू की पॅटर्न कसा बनतोय किंवा काय. तर पहिली गोष्ट अशी की एक तर ते 12. आता आपण समजा नंबर्स वाईज बघायचं गेलं आपल्याला इझी वाटण्यासाठी, तर हे काय 12,345 आहे. आणि याचं जस्ट पुढे जर आपण गेलो तर आता आपल्याला एवढं माहिती आहे की इथे जर आपण चेंज नाही करणार की 12,000ला लगेच नाही चेंज करणार, कारण जर याला चेंज केलं तर हे समजा 1 पासून आपण 2 कडे गेलो डायरेक्ट, तर ही 10,000 ची रेंज आहे बरोबर, आणि हे लगेच 20,000 ची रेंज आहे. तर ही खूप मोठी जंप असेल. आपल्याला एवढी मोठी जंप नाही घ्यायची, आपल्याला जस्ट पुढचा जायचं आहे, म्हणजे हा तर 1 ॲज इट इज राहणार. सिमिलरली इथे की आपण बघितलं की जर समजा हा 2 आहे आणि इथे आपण डायरेक्ट 2 चा आपण आता हे 12,000 आहे आणि हे 12,000 होते. आता जर आपण ह्या चेंज केलं तर हे 13,000 होतील, म्हणजे 12 पासून डायरेक्ट आपण 13,000 वर येते. तर ती पण खूप मोठी जंप आहे. तर आपल्याला एवढी जंप नाही घ्यायची, म्हणजे आपल्याला पुढून तर चेक चेक करण्यात अर्थ नाही, कारण पुढून जर आपण चेक करत गेलो तर ते खूप मोठी जंप होईल. म्हणजे पुढून जे असेल ते आपले कॉन्स्टंटच राहणार आहेत. आपल्याला मागून बघायला लागेल इकडनं की मागून कोणतं चेंज करायचं, कारण इथे समजा हे 45 आहे बरोबर. समजा सगळ्यात आधी आपण 5 बघणार, मागून बघतोय तर. मला म्हणजे काय की या तसंच की आपण सध्या कोड वगैरेचा विचार नाही करायचा, आपण फक्त एवढं की 5 बघणार. तर आता आपण 5 ला बघतोय तर 5 ला आपण दुसऱ्या कोणी रिप्लेस करू शकतो का सध्या, तर सध्या इकडे काहीच नाही रिप्लेस करण्यासाठी. मग 5 ॲज इट इज राहणार. मग आपण पुढे जाऊन बघणार इथे, त्याला विसर. इथून समजा आपण पुढे जाऊन बघणार, आता 4 आहे तर हे किती आहे 40 आहे. आणि समजा आपण या 4च्या ठिकाणी हा 5 ठेवला तर ते 50च्या रेंज मध्ये येईल, म्हणजे त्याच्यापेक्षा जस्ट पुढे आहे, म्हणजे आपल्याला तेच हवंय. मग आपण हे ॲज इट इज लिहिणार 1 2 3 12,003 आणि हे 45 चा आपण 54 करणार, म्हणजे हे याच्यापेक्षा जस्ट नेक्स्ट वाला आपला आलेला आहे. तर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला मागून बघत जायचं आहे, कारण आपल्याला इथे चेंजेस होतील तेव्हा आपल्याला जस्ट नेक्स्ट वाला भेटेल. जर आपण इकडनं चेंजेस केले तर ते खूप पुढे जम्प जाईल, आपल्याला एवढ्या पुढे नाही जायचं. तर मग हे सिम्पली होतं. तर आपण सध्यापुरती आपण आता याला पण आपण याचे पुढचे आपण हे करून बघू, पुढे पुढे जाऊन बघू आणि आपण पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करू की पॅटर्न यात काय आहे याच्यात चेंज करण्याचं. जर आपण इथे 45चं 54 केलं, आता इथे सिम्पल 2 होते म्हणून आपण फक्त याला रिप्लेस केलं, पण पुढे जाऊन काय नक्की बनेल ते आपल्याला माहित नाही. आपण ते आपण पॅटर्न चेक करण्यासाठी आपण पुढचे आहेत ते इथे प्रिंट करून बघू. तर आता हे असं असेल 1 2, त्यानंतर मग 12,000 होता. इथे आपण बघितलं की हे आपण मागून येतोय, हे आपण मागून जातोय बरोबर. इथे आपण मागून गेलो, हे 2 बघितले, तर मग 45 40 ची रेंज होती, मग आपण त्याला 50 ची रेंज केली, 54 झालं.
आता आपलं हे आलेलं आहे. आता आपण बघतो इथे आपण याला चेंज नाही करू शकत, कारण या दोघांना जर चेंज केलं तर याच्यापेक्षा छोटा बनेल, पण आपल्याला मोठा हवा, मग आपण इथे जाणार आणि इथे बघणार की आपल्याला तर 3ला चेंज करावं लागेल इथे. पण आता 3च्या ठिकाणी आपल्याला याला जर आपण 5 ठेवला तर ते खूप जास्त पुढे जाईल, मग आपण 4ला ठेवणार. मग आपण काय असणार इथे की 12,000 आणि 300 ची रेंज होती ती सोडून आपण 400च्या रेंज मध्ये येणार. आता 400च्या रेंज आलो. आता याच्यापेक्षा जस्ट पुढचा हवा इथे आपण 3 आणि 5 पैकी कोणतेही टाकू शकतो. मग जस्ट पुढचा हवा आहे, मग 3 ठेवावा लागेल 35, कारण जर 53 ठेवला तर तो पुढचा असेल. आता हे झालं. आता परत तसंच का आता आता परत आपल्याला ह्याच्यात कोणतं बघायचं आहे, तर आपल्याला इथे दिसतं की 5ला तर आपण चेंज नाही करू शकत. मग आपण इथे 3 कडे जाणार, बघतो की 3ला करू शकतो का, तर करू शकतो. हे 35 आहे, म्हणजे ही 30ची रेंज आहे आणि या दोन याच्यामध्ये आपण 50ची रेंज पकडू शकतो. सिंपल 12,000 ओव्हर वरचं हे झालं का, वर 35 होतं तर ते झालं 53. सेम. आता परत तेच की आता परत आपण बघणार की आता हे मॅक्सिमम झाले 50ची रेंज. जर आपण याला इकडे घेतलं 30 होईल. मग आता आपल्याला याच्याकडे पण जावं लागेल, 400 कडे जायला लागेल. इथे आपण 400ला चेंज करायचंय. 4ला कशाने चेंज करणार? जर 3ने चेंज केलं तर ते मागे जाईल, इकडे जाईल 300च्या रेंज मध्ये. मग आपल्याला पुढे जायला लागेल, म्हणजे आपल्याला याला चेंज करावं लागेल. मग आपण काय करणार, 534 ते झालं. मग आपण हा 543. त्यानंतर मग आता आता आपण हे लास्ट वाला बघतोय आणि यातून आपण एक पॅटर्न बघू की आपण काय करतोय की मागून आपण पहिली गोष्ट आपण इकडनं जातोय, ही गोष्ट की आपण आपण इकडनं ॲरेला इटरेट करतोय, कारण हा आपल्याला ॲरेच्या फॉर्म मध्ये दिलेत हे एलिमेंट्स. आपण फक्त त्याला इटरेट करतोय मागून, की आधी n-1 वर होतं ही इंडेक्स n-1, ती बघितली की ती काही त्यामध्ये काही होऊ शकतं का. तर सध्या आपल्याकडे आपला लक्ष फक्त यावर आहे आणि इथे आपण काय टाकू नाही शकत, कारण इथे आपल्याकडे काहीच नाही, फक्त एकच एलिमेंट आहे, त्याला काय नाही करू शकत. मग आपण हे दोघांना बघितलं, 4 आणि 3ला. मग 4 आणि 3ला बघितलं तर आपण जर इथे 3ला इकडं आणलं तर हे छोटं होईल, मग ते इकडे जाईल, मग आपल्याला हे पण नको. मग आपण 543 मध्ये बघणार. मग यात आपण बघणार तर आपल्याला कळतंय की समजा 5च्या ठिकाणी 4 घेतलं तर हे 500ची रेंज सोडून 400ची रेंज होईल. 3ला ठेवलं तर 300ची रेंज होईल, ते अजून मागची येईल. मग आपल्याला तीही नकोय. मग आपण आता पुढे जाणार आणि 2ला बघणार. मग इथे 2000ची रेंज आहे. मग आता हे 2000चे सगळे झालेले आहेत ऑलरेडी. हे मॅक्सिमम आहे 2000च्या रेंज मधले, म्हणजे आता आपल्याला याच्यापेक्षा मोठावाला घ्यावा लागेल. तर म्हणजे आता हे हा 1 तसाच राहील, पण त्या 2च्या ठिकाणी 3 येईल. आणि मग नंतर आता इथे 2, 5, 4 मधले जे असतील ते येतील. मग इथे कारण की आपल्याला यामधला पहिला पाहिजे 13,000च्या रेंज मधला. पहिला तर हाच असेल सर्वात छोटा, नंतर त्यापेक्षा जरा मोठा, त्यापेक्षा जरा मोठा, हा असेल. मग तसंच आपण आता हे आपण असं आपण पुढे पुढे जाणार करत करत आणि आपल्याला असंच करत जाणार. पण आपण आता इथे समजा याला आपण सध्या बाजूला केलं तर आपण इथे काय पॅटर्न बघतोय की आपण समजा आपला इटरेटर आहे किंवा आय आहे, समजा आपण फॉर लूप लावलाय. आता आपण इकडनं जातोय, म्हणजे आपण फॉर लूपच लावणार आहे आणि आपण इकडनं इटरेट करत जाणार, कारण हा ॲरे आहे. मग समजा आपण इथे फॉर लूप लावलाय, तर समजा सध्या जो आय आहे तो इथे आहे 3च्या ठिकाणावर. आपल्याला काय हवं आहे की याला आपण इथे चेंज करू शकतो का नाही, आपण ते बघतोय की याला आपण इथे चेंज करू शकतो का नाही. तर इथे चेंज करू शकत नाही, कारण हा 4 आहे तो याच्यापेक्षा मोठा आहे. कारण जर याने आपण चेंज केलं तर हे 34 होईल आणि 34 तर 43 पेक्षा छोटं आहे ना, मग ते आपल्याला मागचं भेटेल, म्हणजे आपण चेंज नाही करू शकत. म्हणजे आपल्याला क्लिअरली कळतं की आपल्याला कम्पेअर करायचं हे एलिमेंट याच्याशी, की जर हे हे एलिमेंट जर हे छोटं आहे याच्यापेक्षा, म्हणजे आपण नाही करू शकत. म्हणजेच आपल्याला असा एलिमेंट शोधायचा आहे की आता आपण इथे सिम्पली आता हा समज की पुढे गेला 4 वर, इथे आपण तेच बघणार की 4 आहे तर आपण इथे टाकू शकतो का नाही. तर इथे टाकला तर इथे मग ते 400ची रेंज होईल, जी छोटी असेल, म्हणजे आपण इथे पण नाही टाकू शकत. मग आपण इथे आलो 5 वर. आता आपण इथे बघणार की 5 जे आहे त्याला आपण इथे टाकू शकतो की नाही. तर मग आपण बघतो की हा टाकू तर शकतो की मग ही जी म्हणजे पुढची रेंज तर भेटेल, म्हणजे आपण इथे 5 टाकणार का नाही ते पुढचा प्रश्न. पण एवढं तर फिक्स की आपण हा 2 चेंज करू शकतो. याला चेंज करावं लागेल आता, कारण हे तर
चेंज नाही होणार. हे जर चेंज केलं तर त्याचा जो छोटाच भेटेल एलिमेंट. म्हणजे चेंज जो करायचा आपल्याला दोनच चेंज करायचा आहे. चेंज हाच होऊ शकतो. कारण इथे चेंज होण्याचा स्कोप आहे. याच्यावर इथे कोणता येईल ते आपल्याला नक्की माहित नाही सध्या. यातला कोणता येईल ते आपण नंतर ठरवू की इथे कोणता येईल. पण सध्या आपल्याला ऍटलिस्ट हा तर कन्फर्म झाला की हा जो आहे त्याच्या ठिकाणी यापैकी एक आपल्याला स्वॅप करावा लागेल आणि याला मग इकडे कुठेतरी पाठवावं लागेल. पण म्हणजे पहिलं आपलं काम काय आहे, फर्स्ट स्टेप, की हा छोटावाला एलिमेंट शोधा. तर तेच आता छोटा म्हणजे कसं की हे बघा, आपण सिम्पली इथे होतो, आपण इथे कम्पेअर करणार की जो ॲरे मधला आय आय जो आहे ही कंडिशन आपली सिम्पल. आपण असतो ते की इफ ॲरे मध्ये जो आय एलिमेंट आहे म्हणजे करंट, तो जर मोठा असेल आधीच्या एलिमेंट पेक्षा, आधीचा म्हणजे -1 वाला, हा ॲरे आय इंडिकेट करतो याला याला आपण बघणार की त्याच्या आधीचा हा जो एलिमेंट आहे तो यापेक्षा जर मोठा असेल तर आपल्याला हा वाला भेटू, हा आपण रिप्लेस करू शकतो, म्हणजे आपल्याला तो एलिमेंट भेटून जाईल. पण इथे हा 3 आहे तो याच्यापेक्षा छोटा आहे, म्हणजे ही वाली कंडिशन. 3 जो आहे तो याच्यापेक्षा मोठा आहे का तर नाही, म्हणून ते एक कंडिशन फॉल्स होईल. मग पुढे जाणार आपण 4 वर बघणार की हा जो 4 आहे तो त्याच्या आधीच्या पेक्षा मोठा आहे का तर नाहीये. तर मग तिथे पण ही पण कंडिशन फॉल्स, याच्यात इफ मध्येच घुसणारच नाही. मग परत पुढे जाणार आणि 5 वर जाणार. मग इथे 5 येईल आणि 5 बघेल की हे 2 पेक्षा मोठा आहे का. जर 2 पेक्षा मोठा आहे तर आपल्याला हे कळतं की याला आपण बदलू शकतो, म्हणजे या दोनच्या ठिकाणी यापैकी एखादा येईल आणि एवढं फिक्स होईल की याच्या ठिकाणी एखादा येईल, म्हणजे आपल्याला ही एलिमेंट मिळेल. कोणता येईल कसा येईल ते आपण नंतर बघू, त्याच्या सध्या हे नाही. आता इथे तेच आहे की हे जे असे मोठे क्वेश्चन असतात ना, इथे आपण एकदाच जर सगळं विचार केला की आधीच आपण सगळं एकदम कोड पर्यंत शेवटपर्यंत एकदा विचार करायला घेतलं तर मग ते खूप कठीण वाटतं. पण आपण म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट की हा सोपा आहे. फक्त यामध्ये फक्त दोन मेन स्टेप्स आहेत. बस दोनच स्टेप्स आहेत. त्यानंतर फक्त एक लाईन मध्ये होऊन जातं. फक्त दोन मेन स्टेप्स आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. आणि आपण हे जे मोठे क्वेश्चन असतात ते आपण असं डायरेक्ट पूर्ण नाही करायचं. पहिले आपण त्याचं सिम्पल मॅथ समजून घ्यायचं की मॅथ काय आहे. तसं आपण हे पहिले मॅथ समजून घेतलं, यामध्ये आपण परमुटेशन काय आहे ते समजून घेतले. त्यानंतर आपण पॅटर्न बघितला की पॅटर्न काय आहे, आणि आपण बघितलं आपल्या इथे लक्षात आलं की आपण मागे मागे जातोय आणि याला चेक करतोय की जो छोटा एलिमेंट असेल भेटला तर आपण त्याला चेक करतोय. म्हणजे हे वाला आपलं पॅटर्न आपल्याला कळलं की जो छोटा एलिमेंट आहे त्यालाच आपण चेंज करणार. त्याच्यामध्ये इथे कोणता ठेवणार ती नंतरची गोष्ट, त्याला आपण पुढे बघणार. कारण आपण एकदाच मग याचा पण विचार करायला घेतला तर मग सगळी खिचडी होऊन जाईल. म्हणून आपल्याला ऍट अ टाइम आपण फक्त एका गोष्टीवर फोकस करणार की हा जो आपल्याला छोटा एलिमेंट भेटायचा आहे म्हणजे हे. आणि कसं भेटणार, सिम्पली ते आय लूप फॉर लूप लावून त्यामध्ये इफ कंडिशन भेटून जाणार. म्हणजे इथे आपल्याला हा एलिमेंट भेटून जाईल. तर आपलं आपण जर स्टेप वाईज यायचं ठरवलं तर आपण काय बोलणार की पहिली जी स्टेप आहे ती की फाइंड द स्मॉलर एलिमेंट. इकडनं जायचं आहे आणि स्मॉलर वाला पकडायचा आहे. तर त्यासाठी तर सिम्पली आपण सध्या आपण याच्यावरच फोकस कर की सध्या आपल्याला स्मॉलर पकडायचं आहे. त्याच्या पुढे काय होईल काय नाही त्याच्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं. सध्या आपण हे करायचं, आपण एक स्टेप पकडायची ती कंप्लीट करायची नंतर पुढे जायचं. जेणेकरून मग काय होईल की आपलं अर्धा काम होत जाईल. जर आपण नुसतं विचार करत बसलो मग आपण एवढे सगळे विचार करू आणि मग नंतर होणार काय नाही. आणि मग नंतर असं वाटलं की हे पण आहे ते पण आहे काय काय आहे. त्यामुळे पहिले ही स्टेप करायची, हे शोधायची. मग स्मॉलरसाठी जसं मी बोललो तुला हेच की आपण सिम्पली फॉर लूप लावायचा जो इथून इथपर्यंत जाईल. आणि हे कंडिशन तर आपल्याला आहेच. आणि फॉर लूप कसा असेल, फॉर लूप असा असेल की हा आय जो आहे तो n-1 पासून जाईल 0 कडे. कारण आपण मागून चाललोय इकडे म्हणून n-1 पासून 0 कडे जाईल. आणि इकडनं जाताना जर आपला करंट एलिमेंट जो आहे तो त्याच्या आधीच्या पेक्षा छोटा असेल तर मग त्याला आपण कॅप्चर करायचं इथे की स्मॉलर एलिमेंट आपल्याला भेटला, इथे तर भेटून जाईल. तर याला आपण कोडमध्ये लिहू आता. तर हा आपला कोड आहे. तर इथे जसं कारण की आता आपण व्हेक्टर्स सोबत आपल्याला कम्फर्टेबल व्हावं म्हणून आपण व्हेक्टरच म्हणणार आहेत. ॲरेच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण व्हेक्टर यूज करणार आहेत जेणेकरून व्हेक्टर सोबत कम्फर्टेबल व्हावी. त्या व्हेक्टरचं जसं होतं की आपण व्हेक्टरसाठी व्हेक्टर लिहितो आणि जो डेटा टाईप आहे तो इथे लिहितो. आपण व्हिडिओमध्ये बघितलं व्हेक्टरच्या. आणि मग नंतर
वेक्टरचं नेम जे काही असेल ते इथे, हे तर नेम असतात आणि साईज द्यायची गरज नाही, कारण जनरली हे असं असतं बरोबर. हे असं असतं, हे असं असतं की हे वेक्टर, नंतर त्याचा डेटा टाईप, इंट, फ्लोट, डेटा डबल काय असेल ते, आणि ते वेक्टर नेम. आणि समजा क्वेश्चन मध्ये हे ऑलरेडी दिलंय, मग आपण सिम्पली असं करू शकतो आणि सिम्पली होईल. आणि इथे साईज देण्याची गरज नाही, कारण ती साईज एनिवे ऑटोमॅटिक वाढत जाते, जर एलिमेंट्स ऍड केले तर वाढत जाते. आणि हे समजा दिलेलं आहे, म्हणजे सिम्पली आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला सांगितलंय की आता याचं आपण स्मॉलर एलिमेंट शोधायचं आहे. तर आपण ते वालच वाटल्यास ठेवू शकतो, कन्फ्युजन नको वाढायला म्हणून याला आपण नंतर पकडू. आपण ते वालच ठेवू जेणेकरून तेवढं जास्त इझिली होईल. नंतर याला आपण चेंज करू. हे समजा 1 2 3 4 5 आहे. ऍक्च्युली हा नव्हता, काय होता तो, 5 4 3, 5 4 आणि 3. तर आता आपल्याला सिंपल, जसं मी बोललो की आपल्याला फॉर लूप लावावं लागेल. int I equal to n minus 1, I less than, I greater than equal to 0, कारण हा इकडनं इकडे जाईल, आणि I मायनस मायनस, कारण तो इकडनं इकडे जात आहे, मग तो कमी कमी होत आहे. आणि हे मध्ये आपल्याला सिम्पली इफ कंडिशन लावायची आहे. आपण इफ कंडिशन लावणार, ते बोलणार की जो करंट आहे, आता इथे वेक्टर आहे म्हणून त्याला वेग लागेल. वेक्टर जो करंट एलिमेंट आहे तो समजा मोठा आहे त्याच्या आधीच्या एलिमेंट पेक्षा, I मायनस 1 पेक्षा, तर मग आपल्याला त्याला स्टोअर करायचं आहे. तर पहिली गोष्ट अशी की आपण इथे त्याला त्याची इंडेक्स स्टोअर करणार आहोत. आता जसं की आपण इथे होतो, तर आपण इंडेक्स म्हणजे एलिमेंट स्टोअर करण्यापेक्षा आपण इंडेक्स स्टोअर करतो. आणि इंडेक्स स्टोअर केली की एनिवे समजा आपण इंडेक्स स्टोअर केली तर आपण तो एलिमेंट कधी याचा भेटू शकतो आपल्याला, एक असं यात आपण सिम्पली इंडेक्स लिहिणार आणि तो एलिमेंट भेटून जाणार, म्हणून आपल्याला इंडेक्स स्टोअर करायचे. तर इंडेक्सचं कसं आहे की समजा आपण हे करत करत इथपर्यंत आलो आणि हे काय असेल की हे ॲरे आय आहे, तो समजा ग्रेटर असेल I मायनस 1 पेक्षा, तर आपल्याला हा भेटला. मग त्याची इंडेक्स जी आहे ती I मायनस 1 असेल बरोबर, आपण इथे आय नाही ठेवू शकत. मग स्मॉलर एलिमेंट इंडेक्स जे आहे ते आपण सिम्पली I मायनस 1 येणार, कारण जो आपला आय आहे सध्या हा इथे पॉइंट करतोय 5 वर, आणि आपल्याला याला कॅप्चर करायचं आहे. याला कॅप्चर करायचं आहे तर हे I मायनस 1 वाला आहे, कारण आपण सांगितलं की जो ॲरे आय आहे तो त्याच्या आधीच्या एलिमेंट पेक्षा मोठा आहे की नाही, आणि मोठा आहे तर मग याला कॅप्चर करा. मग हा I मायनस 1 ला आपण इथे कॅप्चर करतोय, मग हे तिथून आपल्याला इथे राहायचं आहे. बस की हे फॉर लूप लावलं जे हे इथून इथपर्यंत जाईल, आणि हे आपण सिम्पली कंडिशन लावले आणि आपण याला कॅप्चर करतो. आता याला आपण एवढं कॅप्चर केलं. आता इथे ना जनरली सध्या सध्या राहू दे, सध्या आपण सध्या एवढंच आपण विचार केला की हे असं आहे, आपण सिम्पली त्याला हे करून ठेवूया, जास्त टेन्शन नको म्हणून. तर हे आपण एक पहिली स्टेप आपली झाली, एवढं ह्याच्यात झाली की फाइंड द स्मॉलर एलिमेंट. आपण इंडेक्स ठेवले, पण आपण कधीही वेक मध्ये ती इंडेक्स टाकून तो एलिमेंट आपण इथे भेटू शकतो, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. तर ते इंडेक्स आपण स्टोअर, जनरली आपण इंडेक्स स्टोअर करतो, कारण ते वेक्टरचं स्टोअर करण्यापेक्षा इंडेक्स स्टोअर करणे जनरली प्रेफरेबल असते. तर आपण समजा तो स्टोअर केलं. आता आपण आता पुढचे स्टेप पडतो की पुढे नक्की काय. आता आपल्याला ही पहिली स्टेप तर झाली, मग आता पुढे नक्की काय करायचं. आता आपलं काय झालं होतं की आपला भेटलेला आहे आता, की आपल्याला समजलेलं आहे की टू जो आहे तो चेंज करावा लागेल, कारण जेव्हा आपण इथे होतो आपण बघितलं की हे तर 43च्या रेंजमध्ये आहे, 40च्या रेंजमध्ये आहे. तर जर इथे 3 ला इथे आणलं तर हे 30च्या रेंजमध्ये येईल, म्हणजे छोटं होईल. त्यानंतर इथे आपण बघितलं की हे 500च्या रेंजमध्ये आहे, तर इथे आपण 4 आणलं तर 400 रेंज येईल, 3 आणलं तर 300 रेंज येईल, म्हणजे ते पण छोटं होईल. म्हणजे आपल्याला कळालं की स्मॉलर म्हणून आपण हा चेक केला की कोणता जो आहे तो चेक ज्याला आपण चेंज करू शकतो. इथे 5 4 यांना चेंज नाही करू शकत, आणि 3 ला चेंज करण्यासाठी दुसरा काही इथे ऑप्शनच नाही सध्या. मग आपल्याला हे तर कळलं की 2000 ची रेंज आहे ती कम्प्लीट झालेली आहे. आता आपल्याला पुढे जावं लागेल की 2000च्या रेंज मधला हा मॅक्सिमम आलेला आहे. आता आपल्याला पुढे जावं लागेल, म्हणजे इथे इथे हा 1 तर 1 राहील, पण इथे 2च्या ठिकाणी इथल्यापैकी कोणता तरी येईल.
मग कोणता येईल की, कारण आपण जर पाच पाच घेतलं तर हे 12,000 पासून डायरेक्ट 15,000 वर जाईल. मधले खूप सारे एलिमेंट मिस होतील. जर आपण 14 घेतलं परत तेच खूप सारे मिस होतील. म्हणजे आपल्याला 13च घ्यावं लागेल. म्हणजे सिंपल की यामधला आपल्याला जो आपला 2 आहे तर 2 पेक्षा जस्ट मोठा, जस्ट ग्रेटर, हे हा 5 जो आहे तो पण यापेक्षा ग्रेटरच आहे, 4 पण ग्रेटर आहे. पण आपल्याला जस्ट ग्रेटर पाहिजे की 2 नंतर जो मोठा आहे त्याला आपल्याला इथे घ्यायचा आहे. मग प्रत्येकाला नाही घ्यायचं. कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलंय की याच्यापेक्षा जस्ट पुढचा कोणता आहे. त्यामुळे मग आपल्याला याच्यापेक्षा पण जस्ट पुढचाच घ्यावा लागेल. तर आता सिम्पली आपण तेच की आपल्याला आता हे आपल्याकडे आहेत. आपल्याला ही पोझिशन माहीत झाली आहे की इथे आपल्याला चेंज करायचं आहे आणि यापैकी एक आहे त्याला इथे आणायचं आहे. मग हे आणायचं आहे, मग इथे पण तेच आपण इथे आता आपण असं वाटू शकतं की हे 2 आहे तर 2+1 डायरेक्ट करा 3 इथे येईल. पण तसं नाही, हे इथे ऑर्डर मध्ये आहेत म्हणून. जसं की आपण दुसरं एक्झाम्पल इथे घेऊ शकतो लगेच, की समज की आपल्याकडे हे वाला एक्झाम्पल आहे. समज इथे 4 आहे, हा ॲरे दिलाय 4, 8, 6, 2, 1. आपल्याला हा ॲरे दिलेला आहे आणि बोललेत की याचे जस्ट पुढचा हे करा. तर आपण पहिली स्टेप काय असेल की आपण शोधणार की स्मॉलर कोणता आहे. मग आपण इथे बघणार की आपली कंडिशन लावून की हा हा जो आहे याच्यापेक्षा ग्रेटर आहे का, नाही. हा 2 ग्रेटर दॅन 6 नाहीये, 6 ग्रेटर दॅन 8 नाहीये, 8 ग्रेटर दॅन 4 तर येस, तर ही कंडिशन करेक्ट होते. मग आपल्याला कळलं की जो 4 आहे तिथे आपल्याला यापैकी एक आणावं लागेल. आणि म्हणून मग ऍटलीस्ट आपलं हे कन्फर्म झालं की ही जो 4 आहे तो आपला स्मॉल इंडेक्स आहे. तर तो आपला स्मॉलर एलिमेंट आहे. मग तिथे आपण आपल्याला हे कळतं की तिथे आपल्याला आणावं लागेल जो आणायचा आहे तो. मग इथे कोणता येईल, जसं आपण बघितलं होतं मगाशी की आपण यामधला जस्ट 4 पेक्षा जस्ट पुढचा जो आहे तो येईल. इथे आपण आता जसं की मगाशी होतं की आपण 4+1 5 नाही करू शकत, कारण याच्यात 5 एक्झिस्टच नाही करत. म्हणून मग आपल्याला परत तेच करावं लागेल की परत आपल्याला इथून चेक करत जावं लागेल मागून की याच्यापेक्षा जस्ट मोठा कोणता आहे. तेच की आपल्याला बघू की बाबा हा जो 1 आहे, आपण तीच कंडिशन लावून बघणार की हा जो 1 आहे तो ग्रेटर आहे का 4 पेक्षा, तर ती नाही, तो फॉल्स होईल. मग आपण पुढे जाणार आणि याला बघणार 2 ला, तेच मगासारखं सिम्पली फॉर लूप लावायचं आणि 1 वरून बघितलं तर नाही. मग आपण मग 2, आपला जो आय आहे तो इटरे 2 वर येईल. 2 मोठा आहे का, नाही, तर ते पण चुकीचं आहे. मग हा 2 सध्या जाईल आणि मग इथे हा वाला 6 वर जाईल. मग आपण 6 बघणार की 6 ग्रेटर दॅन 4 आहे का, तर तो ग्रेटर आहे म्हणजे बरोबर आहे. मग तो आपल्याला भेटून गेला की हा 6 आहे तो जस्ट ग्रेटर आहे आणि ते 6च ठेवू शकतो. आणि हे आपण लॉजिकली पण बघू शकतो. जर समजा आपण इथे 4च्या ठिकाणी 1 ठेवला तर हे 48,000 वाली ही जी आपली रेंज आहे, सध्या ही रेंज आहे ही 48,000 वाली रेंज आहे. आपण जर 1 ठेवला तर ही 10,000 वाली रेंज मध्ये जाईल. आता हा जो आहे तो 40,000च्या रेंज मध्ये आहे, बरोबर की हे 40च्या नंतर काही असतील पण ती रेंज जी आहे ती 40,000ची आहे. ठीक. आता इथे जर समजा आपण 1 घेतला तर ही 10,000ची रेंज होईल, तर ही त्याच्यापेक्षा मागे जाईल. जर आपण 2 घेतला तर ही 20,000 होईल, ती पण मागे जाईल. जर आपण 6 घेतला तर बरोबर जस्ट पुढचा येऊन जातो, की 60,000ची रेंज येऊन जाते. आणि जर समजा आपण 8 घेतलं तर मग ते खूप जास्त पुढे जातं, 80,000ची रेंज. म्हणजे बरोबर आहे तो एक्झॅक्ट हा वाला आहे जो आपल्याला हवा आहे. आपल्याला सध्या आपण 4 जो आहे त्याच्यावर आहेत आणि आपल्याला 6 ठेवायचं आहे. आणि तेच आपण असं शोधलं पण की जो इकडनं आपण गेलो आणि बघितलं की जो जस्ट मोठा आहे तो. आणि त्यासाठी आपण सिम्पली हेच लावलं, जसं आपण मगाशी केलं होतं तेच, की आपण सिम्पली फॉर लूप लावणार. जो आहे तो आपला n-1 पासून चालू होईल, n-1 पासून चालू होणार आणि तो जाईल 0 कडे, इकडे ना इकडे. आणि मग परत एक कंडिशन. आता कंडिशन आपण काय लावतोय की जो आपला हा एलिमेंट आहे तो याच्यापेक्षा मोठा आहे का. तर हा एलिमेंट कसा आहे आपला की जो करंट आहे तो, जर वेग आहे तर वेगचा करंट एलिमेंट आहे, ह्याच्याने आपल्याला भेटून जाईल हा करंट एलिमेंट. त्याला चेंज करायचं आपल्याला यासोबत.
तर याची इंडेक्स आपण ऑलरेडी स्टोअर केलेली आहे मेन स्मॉलर एलिमेंट इंडेक्स म्हणून. तर मग तो आपल्याला इथे बघणार की लिहिणार की वेक स्मॉलर एलिमेंट इंडेक्स याच्यापेक्षा हे दोघांना कम्पेअर करायचं. आपल्याला काय बघायचं का हा जो करंट एलिमेंट आहे, जर समजा सुरुवातीला इच्छा असेल तर हा याच्यापेक्षा ग्रेटर आहे की नाही, तर हेच की वेक आय ग्रेटर दॅन हे. आणि जर ग्रेटर नसेल तर सिम्पली आपण त्याला बोलू शकतो की नेक्स्ट लार्जर, म्हणजे त्याला स्टोअर करायचं आहे इंडेक्स. आता हे आपण पहिले 1 ला बघेल की 1 ग्रेटर आहे तर नाहीये, मग पुढे जाणार. 2 ला बघेल 2 ग्रेटर आहे तर नाहीये, मग 6 वर जाणार. 6 ग्रेटर आहे तर हा 6 जो आहे तो ग्रेटर आहे. मग सिम्पली मग जो 6 ग्रेटर झाला मग त्याला आपण याच्यामध्ये स्टोअर करणार जी काही असेल तो. आता यावेळी इथे आपला जो आहे 6 ला स्टोअर करायचा आहे आणि आपण बघतोय की आय जो आहे तो तिथेच पॉईंट करतोय, म्हणजे सिम्पली इथे आपल्याला फक्त आय ला स्टोअर करायचं, आय ॲज इट इज की झालं स्टोअर इथे. कारण आपल्याला 6 स्टोअर करायचा आहे आणि आपला जो आय आहे तो पण त्यालाच पॉईंट करतोय, म्हणून आपण इथे आय ठेवणार. तर सिम्पल आपल्याला हेच की फॉर लूप लावायचं आहे, इफ कंडिशन आणि हे. याच्याने आपली सेकंड स्टेप आता आपण इथे लिहू शकतो की आपली सेकंड स्टेप काय आहे की फाइंड, आणि हीच मेन आहे लास्ट स्टेप. त्यानंतर एकदम इझी आहे, फाइंड द नेक्स्ट लार्जर एलिमेंट. आणि जसं मी बोललो का आता फक्त सध्यापुरते आपण याच्यावरच फोकस करणार. याच्या नंतरचं काय होईल त्या नंतरच्या नंतर बघू. त्याच्या आधीचं पण याच्या नंतर आता सध्या आपला फोकस असणार याच्यावर की हे आपण कसं काढणार. बाकी इकडे तिकडे पुढचं आपण पुढे बघू. तर इथे आपण आलो सिमिलरली सेकंड स्टेपसाठी नेक्स्ट लार्जर एलिमेंट. सेम आता याला आपण हाईड करूया, त्याचं हे नको म्हणून. इथे काय फॉर लूप लावणार जो परत इंट आय पासून आय इक्वल टू 0 पासून चालू, सॉरी आय इक्वल टू n मायनस 1 पासून चालू होईल, नंतर आय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि आय मायनस मायनस. त्यामध्ये पण परत आपली इफ कंडिशन ॲज इट इज इफ कंडिशन असणार. आणि तेच की जो करंट एलिमेंट आहे आपला वेक्टर आहे म्हणून वेक्टर जो करंट आहे तो आपला याच्यापेक्षा मोठा आहे की आपल्याला ते बघायचं आहे. वेक्टर स्मॉलर, जो आपला स्मॉलर आलेला आहे इथे आपण जो शोधला आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे की, जर मोठा असेल त्याला स्टोअर करायचं, बरोबर. मग आपण चेक करत जाणार की समजा करंट एलिमेंट जो आहे तो हा करंट एलिमेंट जेव्हा याच्यापेक्षा मोठा झाला तर त्याला सिम्पली स्टोअर करा. ही कंडिशन आणि इथे आपण स्टोअर करणार की नेक्स्ट लार्जर एलिमेंट इंडेक्स किंवा इंडेक्स, कारण ते खूप मोठं होईल म्हणून आपण इंडेक्स ठेवूया. आणि त्याला आपण सिम्पली आय ठेवणार कारण तोच करंटवाला आहे, त्यालाच आपल्याला ठेवायचा. तर इथे हे याच्याने आपल्याला नेक्स्ट लार्जर एलिमेंट पण भेटून जाईल. मग आता आपल्याला 2 गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. तर समज की यामध्येच, तर हे झालं म्हणा, पण इथे आपण बघू शकतो की आता हे जसं की समजा आता आपला 6 वर आला तर आपण आता हे आलं मग त्यानंतर हा जाऊन 6 ला स्टोअर होईल. पण आपला फॉर लूप तरी पण हा कंटिन्यू चालत राहील कारण हा इथून आपला जो आहे तो इथेपर्यंत जातोय, बरोबर 0 पर्यंत जातोय. मग हा परत चालतच राहील. मग हा काय होईल की ही जी आपली कंडिशन होती 6 ग्रेटर दॅन 4 आली होती आणि इथे जाऊन आपला जो 6 आहे तो एलिमेंट स्टोअर झाला होता, बरोबर. मग आता पुढच्या वेळी काय, कारण की फॉर लूप चालणारच आहे, मग तो आय इथे जाईल 8 वर आणि मग 8 ला बघेल, मग इथे येईल की 8 ग्रेटर दॅन 4. तर इथे मग गडबड होईल की ही कंडिशन ट्रू होईल आणि मग हे परत त्यात जाईल आणि मग इथं 6 चा जो आहे तो रिप्लेस होईल 8 ने. तर मग हे गडबड होत आहे, आपल्याला असं नकोय. म्हणून आपल्याला काय आहे की आपलं असं आहे की समजा आपल्याला हा 6 भेटला तर आपलं एम हे आहे की 6 भेटलं तर लगेच तो फॉर लूप स्टॉप झाला पाहिजे, म्हणजे फॉर लूप मधून आपण ब्रेक झालं पाहिजे, निघालो पाहिजे बाहेर. पण त्यासाठी आपण इथे लिहायचं सिम्पली की जेव्हा केव्हा तुला पहिला हा भेटेल तेव्हा लगेच तू ब्रेक होऊन जा, जेणेकरून जो पहिला भेटला की लगेच इथे आपल्याला जसं की 6 एलिमेंट भेटला
की बस तेवढंच झालं आणि लगेच निघ, थांबूच नको, कारण जर थांबला तर मग हा फॉर लूप परत चालत राहील आणि मग पुढे जाऊन मग ते दुसऱ्या कोणत्या येण्याची भीती आहे याच्या. मग त्यामुळे आपल्याला ब्रेक लिहायचा. आता हे म्हणजे कधीही असं असतं की समजा आपण कोणती कंडिशन लिहिली आणि त्यात आपण एखादा एलिमेंट स्टोअर करतोय, इंडेक्स स्टोअर करतोय, तर शक्यतो इथे आपण ब्रेक लिहावंच. कारण आपलं काम झालं की आपण निघून जायचं. कारण मे बी आपलं काम झाल्यानंतर पुढे इथे फॉर लूप मध्ये जाईल आणि काय माहिती काय काय होऊ शकतं. त्यामुळे आपण जनरली ब्रेक लिहून सोडून द्यायचं. मग याच्याने हे झालं. मग सिमिलरली आपण इथे पण तेच केलं होतं की इथे पण आपण आपण इथे चेक नव्हतं केलं की इथे पण पुढे जाऊन होऊ शकतं काही. मग इथे पण आपण जास्त विचार न करता ब्रेक लिहून टाकायचं, डोक्याला ताप नको. तर ब्रेक लिहायचं आणि संपला विषय. तर मग हे झालं. मग आता इथे इथे अजून एक आता ही जशी आपण एक होती केस की आपण ब्रेकची, तशीच जेव्हा आपण हे इफ कंडिशन लिहितो आणि त्याला आपण स्टोअर वगैरे करतो, तर इथे हे ब्रेकचं आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागतं की ब्रेकचं काय आहे का, कसं आहे की नाही आहे का. तसंच दुसरी एक कंडिशन आहे ही वाली, जेव्हा आपण कम्पेअर करतो आय आणि जसं की आपण इथे बोलू शकतो की आय अँड आय मायनस वन किंवा आय अँड आय प्लस वन, आय प्लस वन. जर आपण यांना कधी कम्पेअर करत असणार फ्युचरमध्ये किंवा कधीही कुठेही, जर आपण या दोन गोष्टींना कम्पेअर करत असणार, तर नेहमी प्रॉब्लेम काय होतो की समजा मध्ये असेल तेव्हा काही नाही होणार. कुठे गेला रे? हा. समजा हे आय आणि आय प्लस वन, इथे आय समजा इथे कुठे असेल तर काहीच इश्यू नाही होणार. इथे आय हा आहे, आय प्लस वन हा आहे, आय मायनस वन हा आहे. पण इश्यू कधी होईल? बॉर्डर केसेसवर. समजा आय इथे पॉइंट करतोय आणि आय मायनस वन जो आहे तो हे झिरो होईल, सॉरी हा आय जो आहे तो झिरो आहे आणि आय मायनस वन जो आहे तो मायनस वन होईल. मग इथे ऍक्सेस जसं की आपण इथे बघू शकतो, समजा हा आय ची व्हॅल्यू झाली झिरो, तर मग इथे काय होईल? झिरो मायनस वन. मग हा ऍक्सेस काय करणार? वेक्टर मायनस वन ला ऍक्सेस करणार. पण मायनस वन तर एक्झिस्टच नाही करत. मग ते सिग्मेंटेशन फॉल्ट येईल. आणि सिमिलरली मग सध्यापुरते याचं बघू की हे सिग्मेंटेशन फॉल्ट येईल आणि मग मग ते एरर येईल, मग चालणार नाही. मग त्यामुळे आपल्याला जेव्हा पण आपण हे असं कम्पेअर करतो ना आय आणि आय मायनस वनचं, तर आपल्याला हे बाउंड्री वाले बघावे लागतात की जे बाउंड्री वाले आहेत त्यामध्ये काय होऊ शकतं का. तर मग याचं सोल्युशन काय? सोल्युशन सिंपल आहे की प्रॉब्लेम कधी येतो? जेव्हा आय झिरो होतो तेव्हा. मग आपण आयला झिरोच नाही होऊन द्यायचं. हा जो आय आहे त्याला आपण झिरो व्हायच्या आधीच आय ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे हा एन मायनस वन पासून वन पर्यंत जाईल, झिरो जाणारच नाही. बस सिंपल. मग इथे आपण आय ठेवायचं आणि हा इथे आय मायनस वन. इथे हा शेवटचा आय जो आहे तो वन असेल, मग जेव्हा इथे वन असेल तेव्हा इथे हा वेग वन असेल आणि इथे वेग वन मायनस वन झाला झिरो. मग हा झिरोला ऍक्सेस करेल आणि झिरो तर आपल्याकडे आहे. मग त्यामुळे मग इथे हा आपण आय जो आहे तो वन पर्यंत येणार. आणि सिमिलरली जेव्हा आपण आय आणि आय प्लस वन ला करत असतो तेव्हा इश्यू इथे येतो की समजा आय जो आहे तो लास्ट असेल, तर मग ह्या वाला इथे एक्झिस्टच नाही करत, त्याला ऍक्सेस केला मग ते इश्यू दाखवतं. मग तो एक इश्यू असतो आपला. तर ते ऍक्च्युली हे लक्षात ठेवण्याची गरज पण नाही, कारण आपण जेव्हा हे रन करू समजा एखादा कोड, तर ते एरर असेल तर सिग्मेंटेशन फॉल्ट येईल. आणि सिग्मेंटेशन फॉल्ट आलं म्हणजे आपल्याला कळतंय की एकतर आपण इथला ऍक्सेस करतोय किंवा इथला ऍक्सेस करतोय. कारण सिग्मेंटेशन फॉल्ट कधी येतो की आपण मेमरी अशी मेमरी ऍक्सेस करतोय जी एक्झिस्टच नाही करत. उदाहरणार्थ इथे वेग मायनस वन एक्झिस्टच नाही करत, इथला वाला एक्झिस्टच नाही करत. म्हणून जेव्हा आपण समजा तो विसरलो किंवा चुकून आपण हे करून ना कोड रन केला, कारण आपण इंटरव्ह्यू मध्ये पण रन करू शकतोच, काही इश्यू नाही. रन केला आपल्याला सिग्मेंटेशन फॉल्ट येईल, मग आपण समजून जाऊ की यामध्ये किंवा यामध्ये इश्यू आहे. मग सिम्पली आपण येऊन बघणार कुठे इश्यू आहे, आपण बघणार इथे आहे, मग झालं. ते होऊन जाईल. त्यामुळे याचं एवढं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे आपल्याला केल्यानंतर हे आपल्याला कळेलच. पण हे असं होतं की हे ग्रेटर दॅन ठेवावं लागेल आणि हे ब्रेक करावं लागेल. तर ह्या दोन गोष्टी झाल्या. आता हेच होतं ऍक्च्युली, हेच खूप होतं. ह्याच दोन गोष्टी होत्या आणि सोप्याच होत्या, पण ह्याच दोन मेन गोष्टी होत्या. आता पुढे एकदम सोपं आहे, एक एक लाईनचं काम आहे बस. तर हे फाइंड स्मॉलर एलिमेंट आपण शोधला, हा दुसरा शोधला. आता विचार करू की पुढे काय करावं. तर आपण परत आपण त्यात आपल्या आधीच्या एलिमेंट कडे आधीच्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघूया की काय कसं काय करणार आहेत ते. तर मे बी मला याला वर पाठवावे लागेल. हं. तर सध्या काय झालेलं आहे आपण त्याच्याकडे येऊया. तर सध्या आपण पहिल्या स्टेपने हा आपण स्मॉलर वाला शोधला, इकडनं आलो, बघितलं हा स्मॉलर आहे की नाही, हा स्मॉलर आहे की नाही.
तर 5 2 पेक्षा हा स्मॉलर आहे का? हो. तर आपण एस आपण स्मॉलर इंडेक्स आपल्याला स्मॉलर एलिमेंट आपल्याला भेटला. त्यानंतर आपण काय केलं की आपल्याला माहित आहे की याच्यामधला कोणतरी आहे त्याला इथे आणावं लागेल. पण कोणतं आहे ते आपल्याला नक्की माहिती नाही. इथे स्ट्रेट फॉरवर्ड आहे पण काही सिच्युएशन मध्ये नसेल. मग परत आपण इकडनं चालू केलं आणि बघितलं की याच्यापेक्षा मोठा असेल तर तोच आहे. मग बघितलं तर हा याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे तो लार्जर आहे. तर मग आता काय झालं की स्मॉलर आणि लार्जर भेटलेला आहे आपल्याला. आता आपल्याला सिम्पली इथे 3 ला आणायचं आहे. तर आपण एक्स्ट्रा ॲरे यूज नाही करायला सांगितलेला. मग आपण इथे 3 ला आणायचं आहे. याला कुठे ना कुठेतरी ठेवावं लागेल. मग सिम्पली आपण स्वॅपच करणार त्यापेक्षा, की हा 3 इथे आला, 2 इथे जाईल. त्यानंतर पुढचं पुढे बघू. जसं मी तुला बोललो, की आपण एका वेळी फक्त एका स्टेपचा विचार करणार. त्याच्या पुढे काय असणार ते आपण नंतरच्या नंतर बघू. सध्या आपल्याला काय आहे, की आपल्याला एवढं माहिती आहे, की 2 ला चेंज करावं लागेल आणि 2च्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जस्ट पुढचा आणावा लागेल. मग तो कसा आणायचा आपण त्याच्यावरच फोकस करू. त्याच्या पुढे काय होईल ते नंतरच्या नंतर बघू. त्याचा आपण पुढचा नाही विचार करायचा आणि मागं काय झालं त्याचा नाही विचार करायचा. कारण मागं जे झालं ते आपण व्यवस्थित लक्ष देऊन केलेलं होतं. तर आपण पहिल्या स्टेपमध्ये फक्त यावर फोकस केला आणि एस 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 शोधला. त्यानंतर मग यावर फोकस केला आणि एल शोधला. आता आपलं काम काय आहे की या 2 ला रिप्लेस करायचं या नाही. कारण आपल्याला जस्ट पुढचा हवा आहे. आपल्याला एकदम पुढे नाही जायचं किंवा मागे तर अजिबात नाही जायचं. म्हणून आपण जस्ट पुढचा तर 3च आहे. मग आपण सिम्पली यांना स्वॅप करणार. मग तिसरी स्टेप काय आहे की कुठे गेलं ते स्टेप मला गणित. हां, स्टेप मध्ये सिम्पल आहे की स्वॅप. आणि स्वॅपचं तर फंक्शन असतं ते इझिली आपण फक्त एक लाईन मध्ये होऊन जातं. सिम्पल आपल्याला स्वॅप करायचं आहे. मग आपण स्वॅपचं तर तेच आहे. याचं ते फंक्शनच फक्त आहे. ते फक्त एक लाईनने होऊन जातं. त्याचं नाव पण स्वॅपच आहे. हे आपण स्वॅप लिहितो आणि आपण फक्त त्याचा इंडेक्स देतो की कोणकोणते इंडेक्स आहेत ते त्यांना स्वॅप करायचं आहे. ते इंडेक्स तर आपण शोधलेला आहे एस आणि एल. त्या ज्या इंडेक्स आहेत त्या आपण पेस्ट करू फक्त बस. इंडेक्स तर ऍक्च्युली इंडेक्स नाही देत आपण ॲरे देतो किंवा एलिमेंट देतो. तर वेक्टरचा जो एलिमेंट आहे तो आणि इथे पण वेक्टर मध्ये हा वाला एलिमेंट स्वॅप करायचा. स्वॅप करताना ऍक्च्युली आपण एलिमेंट देतो. मी चुकून बोललो इंडेक्स देतो. आपण एलिमेंट देतो की हा एलिमेंटला यासोबत स्वॅप करा. तर बस तर इथे आपण त्याला सिम्पली व्हेक मध्ये लिहिणार की हे दोघांना स्वॅप करा. मग सगळं लिहिलं की झालं स्वॅप. त्याचं काही हे नाही. हे एकदम सिम्पली तिसरी स्टेप एक लाईन मध्ये झाली. आणि आता एक शेवटची स्टेप राहिली बस ती पण एक लाईनची. तर आता बघ आता काय झालं की इथपर्यंत आलो आपण. आता आपण याला स्वॅप केला. स्वॅप केल्यानंतर काय होईल की 1 हा 2 च्या ठिकाणी हा 3 आला आणि नंतर हे 5 4 ॲज इट इज राहतील 5 4 आणि हा 2 3 चा इथे आला स्वॅप झाला. आता इथपर्यंत आपलं कळलं की आपल्याला एवढं तर माहित आहे की हे बरोबर झालं. इकडचं सीन बरोबर झालं. आता उरले फक्त हे याच्या पुढचे. की आता याच्या पुढे काय करायचं म्हणजे हा आपण जो एस शोधलेला होता त्याच्या पुढचंच गणित राहिलंय सगळं. त्याच्यापर्यंत सगळं जमलेलं आहे. इथे 13च आहे जो 12 नंतर कारण हे 12,000चे जे आहेत ते हा मॅक्सिमम पोहोचलेला आहे. याच्यानंतर 13,000च येणार आहे. आणि ते आपलं स्वॅप करून सिम्पली आज झालं पण. एकदम सिम्पली झालं की आपण आधी एस शोधला, मग एल शोधला आणि मग स्वॅप केलं बस दोघांना. तर आपण सिम्पली हे फिक्स पण झालं की हे वाला पार्ट तर फिक्स झाला. आता फक्त हा राहिला की यात आता काय करावं जेणेकरून हे येईल. तर आपण म्हणजे आता याचा हा बनला आपला. आता आपल्याला बघायचं की याचं काय करावं. आता आपण आपल्याला एवढं कळलं की हा जो आहे तिथे हे 3 एलिमेंट उरलेत आणि इथे हे 3 एलिमेंट पेक्षा कोणते म्हणजे एक आपलं त्याचं कॉम्बिनेशन येईल. पण आपल्याला ते कॉम्बिनेशन ठेवायचं आहे जे सर्वात छोटं असेल. आपल्याला जर आपण 542 ठेवलं तर ते एकदमच 500 ची रेंज येते. जर आपण इथे मे बी आपण लिहून बघू शकतो की समजा आपण 13 आणि हे 5 ठेवलं तर ही 500 ची रेंज येईल. सिमिलरली समजा आपण 13 आणि 4 ठेवलं तर हे 400 ची रेंज येईल. आणि समजा आपण 13 आणि 2 ठेवलं तर 200 ची रेंज येईल. तर आपल्याला क्लिअरली दिसतंय की आपल्याला 200 वाली रेंज हवी. कारण आपल्याला जस्ट पुढचा पाहिजे बरोबर. हे तर पुढे जात आहे आणि हे पण खूप पुढे जात आहे. म्हणून आपल्याला 200 ची रेंज हवी. म्हणजे आपल्याला हा जो 2 आहे त्याला ठेवावे लागेल आणि तो झालं. मी नंतर त्यानंतर आपण जर बघितलं की 200च्या रेंजमध्ये मग आता हे तेवढं तर कळलं की 200ची रेंज आहे. मॅथ आपल्याला कोणता ठेवायचा आहे?
तर इथे पण तेच, जर आपण इथे हे 5 ठेवला तर ही 50 ची रेंज होते. तसंच आपण पुढे जाऊन जर बघितलं की 2 आणि 4 ठेवलं तर ही 40 ची रेंज होते. फक्त याच्यावर बघ, ही 40 ची रेंज होते, 50 ची रेंज होते. तर आपल्याला ही नाही ठेवायची, कारण हे 50 पुढे जाते, आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं. मग आपण याला पण उडवणार आणि 40 ला ठेवणार. आणि जर 40 ठेवलं शेवट, तर एकच उरला आहे आता इथे, मग 5 उरतो, मग तो 5 आपण एक्झिट ठेवला. मग आपण जर नोटीस केलं तर हे एक्झॅक्टली जे आहे ते एक्झॅक्टली याचा रिव्हर्स आहे. हे 542 आहे आणि इथे 245 आलाय, बरोबर रिव्हर्स मध्ये. आणि आपण ते लॉजिकलीही बघू शकतो की आपल्याला जर इथे एलिमेंट्स आहेत हवेत, तर इथे आपल्याला असं एलिमेंट लागणार की सर्वात इथे आपल्याला कोणत्या इथे कुठे गेला? इथे आपल्याला कोणता लागेल की इथे 13 आहे, तर इथे आपल्याला या तिघांपैकी सर्वात छोटा लागेल. का? कारण त्याचं कारण असं आहे की आपल्याला जस्ट पुढचा हवा आहे ना, म्हणून आपल्याला इथे 5 आणि 4 ठेवून जमणार नाही. आपल्याला जस्ट छोटा लागेल. त्यानंतर मग आता हे दोन उरले. यामधला पण आपल्याला एक छोटा आहे तो लागेल. मग आपण इथे 4 घेतला. त्यानंतर आपल्याला कळतं की आता याच्यानंतर परत आता 5 उरला, याला ॲज इट इज लिहिणार. आणि आपण क्लिअरली बघू शकतो की हे जे आहे ते एक्झॅक्ट रिव्हर्स आहे याचं. एक्झॅक्ट रिव्हर्स. आपल्याला जास्त काही नाही करायचं. आणि हे नेहमी असं होईल की आपण जेव्हा ही तिसरी आपली स्वॅप वाली स्टेप अप्लाय केली ना, स्वॅप वाली, की नेहमी हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये असणार. आणि आपल्याला इथे आपल्याला असं पाहिजे असणार, आणि हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये असणार. नेहमी म्हणजे नेहमी, जसं की आपलं समजा काही असेल की ते स्वॅप नंतर एलिमेंट्स असणार ते असं, तर हे नेहमी रिव्हर्स ऑर्डर मध्ये येणार. आणि आपल्याला त्याला फक्त रिव्हर्स करायचं आहे. आणि रिव्हर्स साठी सिंपल आहे, म्हणजे आपल्याला क्लिअरली कळतंय की हे ऑर्डर मध्ये आहेत, फक्त त्या उलट ऑर्डर मध्ये आहेत. आणि त्याला आपल्याला फक्त रिव्हर्स करायचं, रिव्हर्स केलं की हे बनलं. आणि रिव्हर्स साठी आपल्याला जास्त काही लिहायची गरज नाही, फक्त रिव्हर्स नावाचं फंक्शन आहे, ते लिहिलं की झालं रिव्हर्स. जसं आपण स्वॅप नावाचं फंक्शन यूज केलं होतं स्वॅप साठी, तसं यासाठी रिव्हर्स साठी फंक्शन बस. आणि हा एक फायदा होतो व्हेक्टरचा, जसं मी बोललो होतो की व्हेक्टर साठी आपण रिव्हर्स वालं जे आहे फंक्शन ते आपण यूज करू शकतो. तर ॲरे मध्ये पण यूज करू शकतो, पण तिथे थोडी माथापडी करावी लागते. मग ते उगाच डोक्याचा ताप वाढतो. कारण आपण समजा इंटरव्ह्यूच्या प्रेशरमध्ये आहोत, तिथे आपण थोडी ना एवढं सगळं अक्कल लावत बसणार आहे. त्यापेक्षा आपल्याला हे आपलं एम हे असेल की जेवढं कमीत कमी टेन्शन असेल, कमीत कमी डोक्याला ताप असेल तेवढा बरं. मग हे आपण सिम्पली रिव्हर्स हे करायचं आणि आपल्याला त्याला रिव्हर्स करायचं आहे. तर आपण रिव्हर्सचं, आता रिव्हर्स समजा आपण सिम्पली हे लिहिलं की, आता पहिली गोष्ट तर रिव्हर्स मध्ये आपल्याला करायचं आहे, तर आपल्याला काय द्यावं लागतं की समजा व्हेक्टर आहे, तर आपण बोलतो की व्हेक्टरची बिगिन, जिथून बिगिन होतो तिथून व्हेक्टर, आणि तो एन पर्यंत असं आपण लिहू शकतो. पण त्याने काय होईल आणि काय होऊ नये ते मी तुला सांगतो आता. बिगिन आणि एंड पासून, तर आता आपण फक्त समजा हे सध्या बाजूला ठेवा, आता फक्त यावर फोकस करूया. समजा आपल्याकडे हा व्हेक्टर आहे 1 2 3 4 आणि 5. तर रिव्हर्सचं असं नाही असतं गणित, की आपण एक बिगिन देतो म्हणजे हा वाला बिगिन, आणि एंड म्हणजे हा वाला. याच्याने काय होईल, समजा हे आपण लिहिलं आणि सेमीकॉलन दिलं, तर मग काय होईल की हा रिव्हर्स होईल टोटली. 5 4 3 2 आणि 1 सिम्पली एका लाईनने हे आपल्याला रिटर्न होईल. बस हा वेक्टर जो आहे तो चेंज होईल असा, हा इन प्लेसच होईल, नवीन नाही होणार, हाच वेक्टर असा बनून जाईल. तर मग याच्याने होऊन जाईल. पण मग आता आपल्याला इथे क्लिअरली दिसतंय की आपल्याला पूर्ण वेक्टर जो आहे तो, पूर्ण आपल्याला वेक्टर नाही रिव्हर्स करायचा, आपल्याला फक्त हा वाला पार्ट रिव्हर्स करायचा आहे. बरोबर. मग त्यासाठी पण आपल्याकडे ऑप्शन आहे की आपण जर हे दिलं तर मग इथून चालू होतं. पण समजा आपल्याला इथून चालू करायचं आहे, तर आपण इथे सिम्पली लिहिणार की प्लस जे काही असेल ते प्लस, समजा आपण इथून चालू करायचं, आपण मी +2 लिहिणार की ते इथून न चालू होता इथून चालू होईल. आणि मग हे इथून इथपर्यंतचा प्रिंट होईल, हे वाला रिव्हर्स होईल, एवढा वाला रिव्हर्स होईल. याने काय होईल की 1 2 ॲज इट इज राहणार, आणि 1 2 इथेच राहणार, 1 आणि 2, आणि हा वाला पार्ट रिव्हर्स होईल. 3 4 5 चा झाला 5%. तर मग हे सिंपल आहे. त्यामुळे मग आता ही आपली जी चौथी आणि लास्ट स्टेप जी आहे ती रिव्हर्सची आहे, ही रिव्हर्स. तर तेच आपण आता लगेच इम्प्लिमेंट करून घेऊया, रिव्हर्स वाली स्टेप. रिव्हर्सची स्टेप जी आहे ती आपण इम्प्लिमेंट करून घेऊया. तर मग समजा आपण रिव्हर्स साठी ते जसं मी बोललो की रिव्हर्स आपण लिहितो, आणि मग इथं लिहितो की
वेक्टर जो आहे त्याचा बिगिन, त्याचं काय नाही, हे सुरुवातीला थोडं विचित्र वाटू शकतं, पण हे सोपंच आहे. बिगिन आणि त्यानंतर त्यानंतर पुढचं नंतर बघू की नक्की कोणती इंडेक्स, पहिले हे लिहून ठेवू जे वेक डॉट एंड. तर हे झालं. आता आपल्याला ही इंडेक्स जी आहे ती चेंज करावी आहे, कारण इथून आपण जर लिहिलं तर ते आपलं जाईल इथपर्यंत, पूर्णच जाईल. पूर्ण चेंज नाही करायचं आपल्याला, इथे काहीतरी प्लस करावं लागेल. बरोबर, मग आता आपण बघू की प्लस काय करायचं आहे. तर आपण इथे एक्झाम्पल पासूनच बघू की प्लस काय करायचं आहे. तर कुठे गेला तो? हा. तर इथे आपल्याला क्लिअरली दिसतंय की आपण इथला वाला ॲज इट इज ठेवायचा आहे. आपल्याला फक्त या एसच्या पुढचे, एसच्या पुढे जे आहेत ते, आणि ही इंडेक्स आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग आपण सिम्पली लिहू शकतो की हा एस पर्यंत हे प्लस एस लिहिलं तर इथपर्यंत येईल, आणि एस प्लस वन म्हणजे इथून इथपर्यंत पुढे. एस प्लस वन दिला तर तो इथे येईल, आणि इथून पुढचे सगळं. आणि हे एंडला तर आपण एनिवे लिहिलंय, मग इथे आपल्याला सिम्पली हेच लिहायचं आहे की जे आपली ही हे होती स्मॉलर इंडेक्स एस प्लस वन. बस. याने काय होईल की म्हटल्यास इथे ठेवू शकतो. हे जे आहे आपलं, याला इथे ठेवू, हा पार्ट. आता हा जो आहे स्मॉलर इंडेक्स आपण पाडलेला होता, आणि आपल्याला याच्यापासून पुढे जायचं आहे. पुढे पासून म्हणजे याच्या जे पुढचं आहे तिथून शेवटपर्यंत जायचं, म्हणून आपण इथे प्लस वन लिहिलं. जर आपण प्लस वन नाही लिहिलं तर मग ते इथून सगळे रिव्हर्स होतील. हा टू पण जाईल, म्हणजे आता ऍक्च्युली आपण हे स्वॅप केल्यानंतर आता एस हा झालेला आहे, बरोबर. आपला एस जो आहे तो हा झालेला आहे, म्हणजे एस तिथेच आहे कारण ती इंडेक्स आहे ना. पण स्वॅप करून आपले कुठे गेला, बरोबर आहे, हा. स्वॅप करून आपले जे आहेत ते इलेमेंट असे झालेले आहेत आता. हा जो 3 आहे तो इथे आलेला आहे, आणि हा हे आपण स्वॅप केल्यानंतर 542 आपलं हे असं होतं, 12 543 होतं, आणि स्वॅप केल्यानंतर हा 3 जो आहे तो इथे आला 2च्या ठिकाणी, आणि 2 आहे तो इथे गेला. पण हे जरी झालं असेल तरी पण आपली इंडेक्स जी आहे तिथेच आहे, कारण इंडेक्स चेंज नाही झालेली, इंडेक्स तर ॲज इट इज जे आहे ते आहे. मग हा एस आपला जो आहे तो आहे, आणि आपल्याला एस प्लस वन पासून जर आपण एस ठेवलं तर हे सगळे रिव्हर्स होतील. पण आपल्याला हे सगळं नाही रिव्हर्स करायचं, आपल्याला फक्त एवढा वाला पार्ट रिव्हर्स करायचा आहे. म्हणून आपण लिहिलं की हे प्लस वन, आणि मग हे, आणि हे जर विचार करू शकतो की हे का आहे, मग याला आपण ओढू शकतो की नाही. तर ऍक्च्युली याला आपण ओढू नाही शकत, कारण याचं ऍक्च्युली एक रिझन आहे की आपण इथे हे लिहावं लागतं. याचं एक रिझन आहे, पण ते रिझन नुसतं सांगून मला आधीच व्हिडिओ लॉंग झाला, अजून लॉंग नाही बनवायचा, आणि त्याची सध्या गरज नाही, मे बी नंतर आपण बघू. पण त्याच्याने एवढं लक्ष नको देऊ, तो आपण एनिवे जेव्हा आपण रिव्हर्स लिहितो तेव्हा आपण इथे हे लिहितोच की वेक डॉट बिगिन आणि वेक डॉट एंड बिगिन वगैरे एंड लिहितोच आपण. मग ते आपण पहिले ॲज लिहून घ्यायचं की वेक डॉट बिगिन कॉमा वेक डॉट एंड, आणि त्यानंतर आपली जी आहे ती प्लस मध्ये उचलून नेऊन टाकायची, बस. त्याचा विचार नाही करायचा, याच्याने रिव्हर्स होऊन जाईल. इथे लिहिलं तर रिव्हर्स झालं. पण आता आपण हे बघू शकतो की हे रिव्हर्स जे आहे ते ऍक्च्युली एक अल्गोरिदम आहे, जसं की सॉर्ट आपलं आहे. सॉर्ट जे आहे ते अल्गोरिदम आहे, पण आपण सिम्पली वेक्टरसाठी सॉर्ट एका लाईन मध्ये हे अल्गोरिदम यूज करून लिहू शकतो. तसंच जे रिव्हर्स आहे ते पण अल्गोरिदम आहे. मग आपण डायरेक्ट असं अल्गोरिदम यूज नाही करू शकत. जर ते यूज करायचं आहे तर आपल्याला त्याला इथे इन्क्लूड करावं लागेल. जसं आपण वेक्टर यूज करायचं होतं, आपण वेक्टरला इन्क्लूड केलं, मग तसंच आपण याला पण इन्क्लूड करायचं की अल्गोरिदम यूज करते म्हणून अल्गोरिदम. म्हणून अल्गोरिदम म्हणून आपण लिहायचं, मग आता यूज करू शकतो, बस. एवढी एकच लाईन लिहायची होती. मग आता आपण याला रन करणार, आणि आपण हे रन करून बघणार की सगळं व्यवस्थित आहे का. तर याची तर गरज नाही, याला आपण कमेंट आउट करणार. त्यानंतर आता बघ, हे आपण इथे हे केलंय, तर याला इनिशियलाइज पण आपल्याला करावं लागेल इथे कुठेतरी बाहेर, इंट इनिशियलायझेशन फक्त, नाही तर ते एरर देईल. याला कमेंट आउट करणार, याला पण सेम, याला पण आपण इनिशियलाइज करावं लागेल, इंट वरच्याला कमेंट आउट. बस, आता हा आपला आहे. आता आपण याला फक्त रन केलं तर शेवटी ऍक्च्युली प्रिंट आपण करत नाही, त्यामुळे ते कळणार नाही. पण आपण मग एक एक गोष्ट प्रिंट करत जाऊ, म्हणजे आपल्याला कळेल की काय होतं. तर इथं फक्त प्रिंट साठी आपण लिहू की फॉर इंट आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन, आय प्लस प्लस, त्यानंतर मग सिम्पली सी आउट. सर्वात आधी ॲज इट इज जो आपला मेन वेक्टर आहे तो आपण प्रिंट करून घेणार, इथे स्पेस देणार, आणि मग फॉर लूप संपला की
एंड लाईन, जेणेकरून नवीन लाईनवर चालू व्हावा. एंड लाईन, एंड. तर हे झालं. मग हे पहिले प्रिंट होईल. त्यानंतर मग आपण पुढे जाणार. स्मॉलर एलिमेंट आपण इथे पाठल्यास तर आपण याच्यानंतर स्मॉलर एलिमेंट बरोबर आलाय का चेक करू शकतो. सी आउट एक, याला आपण प्रिंट करू शकतो आणि याला बोला वहीला एंड लाईन आणि इथे हा, आणि इथे आपण इथे नोट ठेवूया त्यासाठी की स्मॉलर एलिमेंट. हा स्मॉलर एलिमेंट झाला आपला. सिमिलरली आपण लार्जर एलिमेंटला पण एकदा नेक्स्ट ग्रेटरला, नेक्स्ट लार्जरला पण प्रिंट करू की नेक्स्ट लार्जर, आणि हा नेक्स्ट लार्जर जो आहे तो येऊन इथे प्रिंट होईल सिम्पली. हा झाला की नंतर मग आता स्वॅप झाल्यानंतर मग आपण परत स्वॅप झाल्यानंतर बघूया की ॲरे जो आहे तो आपला बरोबर आलाय की नाही. तर ॲरेवाला आपलं हे होतं, प्रिंट करायचं. याच्याने सिम्पल आपला ॲरे प्रिंट होईल. त्यानंतर परत शेवटी मग हे स्वॅप झाल्यानंतर पण बघू, आणि मग शेवटी रिव्हर्स झाल्यावर पण शेवटचा फायनल पण आपण बघू शकतो प्रिंट करून. तर इथे मे बी आपण इथे लिहू शकतो की सी आउट सी आउट स्वॅप. स्वॅप झाल्यानंतरचा त्याला हे फक्त आपल्या सोयीसाठीच आहे, बाकी काय नाही. स्वॅप झालेल्या नंतरचा आणि हा शेवटचा जो आहे तो फायनल रिव्हर्स, फायनल नेक्स्ट परम्युटेशन. नेक्स्ट परम्युटेशन तर मग सिंपल आपण हे रन करून बघूया. काय छोट्या मोठ्या एरर्स असतील तर त्या ते एरर देईलच. तर ते बघू आपण. सध्या पहिल्या याला रन तर करू. तर एरर नाही आलेला काही. तर आपण इथे बघू शकतो की हा पहिला होता 1 2 5 4 3. त्यानंतर मग स्मॉलर एलिमेंट मागे मागे गेला आणि हा बरोबर 2 जो आहे तो स्मॉलर त्याने शोधून काढला. तो झाला की नंतर मग पुढे गेला आणि मग आता हे 2 च्या ठिकाणी आपल्याला रिप्लेस करायला हवाय. तर त्याच्यापेक्षा जस्ट पुढचा, तर बरोबर 3 त्याने शोधून काढला. आणि स्वॅप झाल्यानंतर मग हा 2 जो आहे तो 3 इथे गेला, 3 हा इथे आला. तर हा सिम्पली 3 इकडचा इथे आला, इकडचा 2 इथे गेला, आणि मग हे 5 4 ॲज इट इज. आणि मग नंतर काय फक्त याला आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. तर 5 4 2 ला आपण सिम्पली रिव्हर्स केलं एक लाईन मध्ये, आणि हे बनलं. तर हे आपलं बनलेलं आहे. सिमिलरली आपण याला दुसरं टाकून बघू. जो आपला दुसरा वाला होता तो थोडा डिफिकल्ट वाला तो होता 4 8 6 2 आणि 1. इथे आपला बघू शकतो की हा 4 8 6 2 1 होता. त्यानंतर मग त्याने स्मॉल एलिमेंट शोधण्यासाठी तो गेला की इकडनं गेला. बघितलं तर हा नाहीये, हा नाहीये, हा नाहीये, हा नाहीये. इथे हा 4 आहे, तो याच्यावर स्मॉलर आहे, म्हणून मग तो स्मॉलर वाला इथे 4 आला. त्यानंतर मग 4 पेक्षा जस्ट पुढचा परत इथून स्टार्ट केलं. हा 4 पेक्षा पुढचा आहे का? नाही. हा पुढचा आहे का? नाही. हा पुढचा आहे का? तर हो, तो आहे. मग तो आपण ॲज इट इज 6 आला. मग 6 आला त्यानंतर मग स्वॅपची कंडिशन. तर हा 6 आणि 4 स्वॅप होणार. मग आपण बघू शकतो की 4 आहे तो उचलून इथे गेला, आणि 6 तो इथे आला, आणि हा 8 ॲज इट इज, त्यानंतर हा 2 ॲज इट इज, हा 1 ॲज इट इज. आणि त्यानंतर मग काय की ही आपली इंडेक्स होती ना मिनिमम, SC होतं. आता याला आपल्याला रिव्हर्स करायचं आहे उचलून. मग त्याने सिम्पली याला रिव्हर्स केलं. हे 1 आहे तो इथे आला, 2 आहे तो इथे आला, 4 आहे तो इथे आला, 8 आहे तो इथे आला, आणि हे बनलं आपलं नेक्स्ट परम्युटेशन. तर हे सिम्पली झालं, याच्यातच झालं, म्हणजे 4 स्टेपमध्ये होऊन गेलं. आणि त्यानंतर आता आता एक छोटीशी गोष्ट राहिलेली आहे, जे क्वेश्चनमध्ये दिलंय की आता हे इथपर्यंत ठीक आहे. पण समजा आपलं छोटा आपण घेऊ शकतो की समज आपला क्वेश्चनमध्ये अजून एक गोष्ट सांगितली की समजा हा 1 1 2 कुठे लिहू? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159
इथेच लिहितो. क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय की समजा, अरे यार समजा 1 2 3 दिलंय, तर आपण काय करणार की 1 3 2 देणार. जर 1 3 2 दिलंय तर आपण हा 2 आधी येईल, 1 3 होईल, त्यानंतर 2 येईल, 3 1 होईल, 2 येईल, 3 1 होईल, त्यानंतर 3 येईल. जर समजा 3 हे 2 3 1 दिलं तर 3 चा 1 2 होईल आणि इथे शेवटी 3 2 1. आता हा आहे. आता समजा हा आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन मध्ये. समजा आपल्याला असं करून दिलेलं आहे की हा घ्या ॲरे आणि त्याच्या नेक्स्ट परम्युटेशन सांगा. तर आपण जर बघायला गेलो याच्या नेक्स्ट कोणताच नाही, कारण हा जो आहे तो मॅक्सिमम आहे. 3 2 1 एकदम रिव्हर्स आहे. त्याच्यापेक्षा पुढे काही येणारच नाही, कारण त्याचे हा शेवटचा आहे. मग ते बोललेत की समजा असा असेल तर मग पहिला रिटर्न करा, म्हणजे हा वाला 1 2 3. म्हणजे एवढं काही विचार करायची गरज नाही. सिंपल आपल्याला कळतंय की समजा हा आहे तर याला फक्त रिव्हर्स करायचं आहे. 1 2 3 त्याचा रिव्हर्स आहे. म्हणजे समजा हा आहे तर आपल्याला रिव्हर्स कंटिन्यू करायचा आहे. आणि रिव्हर्स तर आपण ऑलरेडी बघितलंय. आणि यात तर जास्त डोक्याला लावायची पण गरज नाही. यात तर सिम्पली आपण रिव्हर्स लिहून हे करून सोडून देऊ शकतो की वेग डॉट बिगिन आणि वेग डॉट एंड. वेग डॉट बिगिन कॉमा वेग डॉट एंड, कारण आपल्याला पूर्णच रिव्हर्स करायचं आहे. वेग डॉट एंड. बस. ही आपल्याला फक्त एक लाईन ऍड करायची आहे, पण कुठे ऍड करायची ते आपल्याला बघावं लागेल. तर आपण हे क्लिअरली की समजा हा आहे म्हणजे हा मॅक्सिमम आहे, आणि आपल्याला जर हा दिलाय तर आपल्याला सिम्पली याचा रिव्हर्स आहे तो रिटर्न करायचा आहे, म्हणजे हे. तर आपण आपल्याला आता बघावं लागेल की याचं पण नक्की कसं काय बघू शकतो. तर त्यासाठी आपण इथे जाणार आणि कोडमध्ये बघणार की नक्की समज की आपल्याला 3 2 आणि 1 दिलाय. तर आपण काय करणार की जेव्हा आपण इथे जातो तर आपण इथे बघतो की हे स्मॉलर इंडेक्स कधी भेटते की समजा असं आहे तर या स्मॉलर इंडेक्स कुठे भेटणारच नाही, कारण हे बघेल की कम्पेअर करेल 1 हा जो आहे तो याच्यापेक्षा छोटा आहे का, तर तो नाहीये. हा जो इथे आपण काय चेक करतोय की करंट एलिमेंट वेक आय इज ग्रेटर दॅन वेक आय मायनस 1. वेक आय आपण हे बघू शकतो. समजा आपला जो आय आहे तो यावर आहे, इथे पॉइंट करतोय. आपण काय बघतो की वेक आय इज ग्रेटर दॅन हा वाला वेक आय मायनस 1, तर हा नाहीये. मग ते पुढे जाणार, सिंपल इथे जाणार, इथे बघणार वेक आय इज ग्रेटर दॅन वेक आय मायनस 1, तर हे पण नाही, म्हणजे परत इथे जाणार. इथे बघेल की वेक आय इज ग्रेटर दॅन हे, पण इथे ऍक्च्युली जाणार नाही, कारण आपण इथे लिहिले की आय ग्रेटर दॅन 0. त्यामुळे ते इथे येऊन थांबेल आणि त्याला कुठे भेटणार नाही काय. तर मग आता असं भेटलं नाही म्हणजे म्हणजे ते शेवटचं आहे, बरोबर. म्हणजे कोणतीच जर स्मॉलर इंडेक्स भेटली नाही म्हणजे स्मॉलर इंडेक्स एक्झिस्टच नाही करत, म्हणजे हा शेवटची लाईन आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी स्मॉल इंडेक्स साठी हे लिहावं लागेल, एक आपल्याला कंडिशन लिहावी लागेल की जर स्मॉल इंडेक्स भेटली नाही तर मग आपण सिम्पली हे करू शकतो. मग आपण एकतर असं करू शकतो की स्मॉलर इंडेक्स वरच लावायचे, तर आपण काही सिम्पली करू शकतो की मे बी याला एकतर आपण एकतर नवीन करू शकतो, पण नवीन मदत नाही. समजा आपण इथे आपल्याला बघायचं आहे, आपल्याला सिंपल कंडिशन ठेवायची आहे की इफ ही जी स्मॉलर एलिमेंट इंडेक्स आहे ही एक्झिस्ट समजा नाही करत, आपल्याला ती चेक करायची आहे की ती चेंज नाही झालेली. तर आपल्याला मग फक्त हे कंडिशन काय लिहिणार ते आपण नंतर बघू, पण करायचं काय ते आपण मध्ये बघतोय. आपण ते जे बोललो ते हे रिव्हर्स मध्ये लिहायचं आहे आणि सिंपल हे जे आहे ते रिटर्न करून द्यायचं आहे. हे आपण सिम्पली लिहिणार, जो वेक्टर आहे तो हे होईल आणि मग हे झालं की रिटर्न करायचं. कारण जर रिटर्न नाही केलं तर मग ते पुढे जाईल ना, पुढचे हे सगळे एक्झिक्यूट होत बसतील, तिकडे आपल्याला जायचं नाहीये. मग याच्याने काय होईल की रिव्हर्स केलं म्हणजे ते ऑटोमॅटिक वेक्टरमध्ये त्या व्हॅल्यू ज्या स्टोअर होऊन जातील, त्याचं आपल्याला टेन्शन नाही घ्यायचं. बरोबर वेकमध्येच त्या व्हॅल्यू स्टोअर होतील, हे आपण लिहिलं म्हणजे ते ऑटोमॅटिक वेक्टरच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या रिव्हर्स होतील आणि त्याच वेक्टरमध्ये स्टोअर पण होतील. मग आपल्याला टेन्शन करायची गरज नाही. आपण वाटल्यास तर इथल्या इथे प्रिंट पण करू शकतो, जर क्वेश्चन मध्ये बोललेस की प्रिंट करायचं प्रिंट करू शकतो आणि क्वेश्चन नुसार हे करू शकतो, पण याचं सध्या टेन्शन नाही. आपल्याला फक्त एवढं लिहून रिव्हर्स आपण रिटर्न 0 करू शकतो, म्हणजे वेक मध्ये आपलं आलेलं आहे. प्रिंट करायला बोलले तर प्रिंट करूया. पण मग आता आपल्याला हे की त्याच्या नक्की लिहायचं काय स्मॉल इंडेक्सचं. पण मग आता बघ इथे समजा आपण काही कंडिशन लिहिली
आणि जर स्मॉलर इंडेक्स नसेल तर हे वालं इफ लूप होणारच नाही. म्हणजे यात काहीच व्हॅल्यू देणार नाही आणि इथे काहीच व्हॅल्यू नाहीये. तर मग इथे आपण असं काय लिहू शकत नाही. मग इथे एक तर आपल्याला काहीतरी ठेवावं लागेल आधीच. आणि समजा आपण काही पॉझिटिव्ह व्हॅल्यू ठेवली तर हे मधली व्हॅल्यू असू शकते कोणतीही. इथे कोणतीही व्हॅल्यू असू शकते. पॉझिटिव्ह मध्ये इंडेक्स येऊ शकते. मग पॉझिटिव्ह ठेवली तर हे इथे आपल्याला कळणार नाही की ते अपडेट झालंय की नाही. म्हणजे 100% आपल्याला एखादी निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवावी लागेल. आणि समजा आपण इथे निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवली एखादी कोणतीही. समजा आपण निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवली आणि हे समजा गेलं नाही याच्यात. तर मग ती निगेटिव्ह व्हॅल्यूच राहील. मग आपल्याला समजेल की समजा हे इक्वल इक्वल टू निगेटिव्ह आहे. तर म्हणजे ही वाली जी कंडिशन आहे ती कधीच सॅटिस्फाय नाही झालेली. म्हणजे स्मॉलर इंडेक्स एक्झिस्टच नाही करत. म्हणूनच ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली ना. आणि मग आपण इथे रिव्हर्स करायचं. आणि इथे पॉझिटिव्ह का नाही ठेवू शकत? कारण समजा आपण पॉझिटिव्ह काही ठेवलं, समज की 10 ठेवलं. पण असं पॉसिबल आहे की इथे येऊन ना 10 स्टोअर होऊ शकतं. मग आपल्याला इथे आपण नक्की लिहिणार काय? इथे समजा आपण लिहिलं की समजा हे आधीच आहे ते ॲज इट इज 10 राहिलं. तर मग इथे आपण हे करावं. पण असंही होऊ शकतं की इथे जाऊन ना इथे 10 आलेला होता. आपण विचार करतोय की हे कधी एक्झिक्यूट झालंच नाही. कारण इथे 10 आहे. पण मे बी असं होऊ शकतं की इथे जाऊन ना एक्झिक्यूट झालं पण त्यात पण जाऊन 10 स्टोअर झाला. म्हणून इथे आपण पॉझिटिव्ह नाही ठेवू शकत. इथे निगेटिव्हच ठेवावं लागेल. मग निगेटिव्ह काही पण ठेवायची. जी मनात येईल ती कोणीही ठेवू शकतो आपण. -1 ठेवा किंवा इंट मिन पण ठेवू शकते. काही मे बी इंट मिन आपण जर ठेवलं तर कदाचित ते जास्त सोपं होऊ शकतं. तर ते आपण समजा इंट मिन ठेवायचं आहे. तर आपण इंट मिन पण ठेवू शकतो. काही टेन्शन नाही. इंट मिन आणि बोलू शकतो की समजा हे जर इंट मिनच आहे म्हणजे ते यात गेलेलंच नाहीये. जर हे सगळं एक्झिक्यूट झालं हे वालं आणि तरीही यामध्ये जी व्हॅल्यू आहे ती इंट मिनच आहे. म्हणजे ही वाली कंडिशन कधी सॅटिस्फायच नाही झालेली. कारण ही एकदा तरी सॅटिस्फाय झाली असती तर याची व्हॅल्यू काहीतरी चेंज झाली असती. काय झाली असती माहित नाही पण काहीतरी दुसरी झाली असती. पण ही तीच आहे म्हणजे हेच आहे. म्हणजे ही वाला एक्झिक्यूट नाही झालं म्हणजे स्मॉलर एलिमेंट एक्झिस्टच नाही करत. मग एक्झिस्टच नाही करत मग सिम्पली हे रिव्हर्स कर. म्हणजे ही वाली केस आहे ना की ते ऑलरेडी मॅक्सिमम पोहोचलेलं आहे. मग सिम्पली त्याला रिव्हर्स करा आणि रिटर्न पाठवा. तर समजा आपल्याला रिव्हर्स करायचं आहे तर आपण रिव्हर्स मध्ये हे केलं. सिम्पली रिव्हर्स लिहिलं की हा पहिला आणि हा शेवटचा त्याला रिव्हर्स केला. याच्याने काय होईल की तो रिव्हर्स होईल आणि तो ऑटोमॅटिक वेक्टर रिव्हर्स होऊन जाईल. त्याच्याकडे आपलं टेन्शन करायची गरज नाही. प्रिंट करायला बोलले तर सिम्पली प्रिंट करायचं नाही तर ॲज इट इज हे 0 प्रिंट रिटर्न करून घ्यायचं आणि बस झालं. आता फक्त इंट मेन लिहिलंय त्यासाठी आपल्याला इथे इन्क्लूड करावे लागेल सी लिमिट्स. कारण आपण इंट मेन लिहितोय ना मग त्यासाठी सी लिहू. त्याचं काय नाही. समजा आपण विसरलो तर आपण काय करू? कोड रन करणार. मग तो बोलेल की एरर आहे. समजा आपण हे लिहायला विसरलो आणि आपण रन केलं. मग ते बोलेल की ते इंट मेन काय नाटक आहे? हे इथे बोलेल हे काय आहे? मग आपल्याला कळतंय की हे याचं बोलतंय की हे त्याला माहिती नाही. मग त्याला सिम्पली आपण जाऊन लिहायचं की बाबा हे घे तुझं सी लिमिट्स. कुठे गेलं नाहीत का? हे घे तुझं सी लिमिट्स. इथेच काही गडबड झाली का? हे घे तुझं सी लिमिट्स आणि त्याच्यामुळे इंट मेन होऊन जाईल. तर हा इंट मेन आला आणि ऍक्च्युली आपण ह्या दुसरं आहे ते प्रिंट होत आहे. इकडचं आहे ते प्रिंट होत आहे. रिटर्न 0 झाल्यानंतरच ह्याच्यात वाटतं गेलाच नाही. रिटर्न 0 केल्यानंतर जायला पाहिजे ना. 3 2 1 समजा इथे काहीतरी झालेलं आहे की आपण इथे लिहिलं की ही जी आहे ती इंट मेन आहे. यामध्ये ते जात आहे तरी बघावं लागेल की का जात आहे. 3 2 1 3 1 2 तर ते यात जात आहे आणि छोटंसं काहीतरी आहे तरी सिम्पल वालं. समजा आपला वेक्टर आहे तो 3 2 1 आहे तर मग आणि हा इंट मेन आहे स्मॉल इंडेक्स. तर इथे हा का जातोय? याला आपण यामध्ये वाटतं ते जात आहे पण का जात आहे ते नाही माहिती. तर ते आपण प्रिंट करून बघूया. एक कोणत्यावर तो जातोय. कुठेतरी छोटासा एखादे एरर राहिले एवढं काही नाही पण ते होऊन जाईल.
नाही जात, मग ते 321 काय प्रिंट होत आहे? हे रिटर्न 0 होत का नाही? हे आपण इथे सी आउट लिहिलं म्हणजे त्यात जात नाही. मग अरे हां, नाही तसं पण नाही. मे बी इंट मीन त्यात सेट नाही झालं की काय, काहीतरी कुठेतरी छोटीशी गोष्ट राहिलेली आहे जी इश्यू करते, पण ते आपण करू लगेच, एवढं काही नाही. सी आउट हा जो आहे तो ॲज इट इज कर. ॲक्च्युली नाही, बरोबरच आहे आपला कोड, काय नाही झालेलं. ॲक्च्युली मी इथे हे लिहिलंय ना प्रिंटचं, त्यामुळे ते प्रिंट होत आहे हे वाला पार्ट. मला वाटलं शेवटचं प्रिंट होत आहे. काय नाही, कोड बरोबर आहे एकदम. तर आपलं झालेलं आहे व्यवस्थित, याचं काय हे काय नाही, याचं काही कामाचं नाही. मला वाटलं की हा शेवटचा पार्ट होतोय तो प्रिंट होतोय, पण तो आपला हा वरचा होता तो प्रिंट होत होता. आपण वर पण लिहिलेला होता एक, आता तो उडवलेला आहे त्यामुळे तो प्रिंट नाही होणार. हे बघ, काहीच प्रिंट नाही झालेलं, हे रन झालं पण प्रिंट काय नाही झालं, कारण आपण इथे प्रिंटच नाही केलेलं ना. आपण काय बोललो की समजा हा आपण आधी इंट मिन ठेवला आणि आपण बोललो की समजा यात तो गेला नाही, म्हणजे ही स्मॉल इंडेक्स अपडेट नाही झाली, मग ती इंट मिनच असेल. मग ती इंट मिन असेल, मग ते पूर्णला रिव्हर्स कर आणि रिटर्न 0 कर. आपल्याला जर पाहिजे तर आपण सिम्पली इथे पण त्याला प्रिंट करून बघू शकतो की तो व्यवस्थित रिव्हर्स झालाय की नाही. हे वाला आपण उचलून इथे प्रिंट करू शकतो की कुठे गेला, कुठे गेला, इथे रिटर्न जायच्या आधी आपण एकदा त्याला प्रिंट करू शकतो आणि बघू शकतो, एवढं काय नाही. हे बघ की आपल्याकडे 321 होता, मग आता जर तो लास्टचा आहे, मग क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय की जर तो लास्ट असेल तर मग पहिला वाला आहे तो रिटर्न करा, मग 1 2 3 आला. मग सिम्पल, बस एवढाच कोड होता. आणि तेच छोट्या मोठ्या कधी कधी मिस्टेक होतं, जसं की आता जी मिस्टेक नव्हती पण तरी वाटत होतं ते, त्याचं एवढं टेन्शन नाही घ्यायचं. ते आपण डिबग कधीही करू शकतो की कुठं काय झालं, खाली चुकलं वर चुकलं, हे आपण मेन्शन नाही केलं तर ते होऊन जातं, एवढं काय नाही. तर मेन मेन तेच आहे की हे जे मोठे क्वेश्चन असतात ना, त्यामध्ये आपल्याला एकदाच सगळं विचार नाही करायचा की आता आपला क्वेश्चन दिलाय, तेव्हा आपलं स्टेप बाय स्टेप जायचं की क्वेश्चन आपल्याला काय दिलाय की याचं आपल्याला परम्युटेशन नेक्स्ट काढायचं आहे. असं आता आपण विचार केला की नक्की परम्युटेशन काय असतात, आपण मॅथमॅटिकली कसं काढू शकतो. नंतर आपल्याला मॅथमॅटिकल बघताना लक्षात आलं की आपल्याला जसं की हा होता, आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊन बघितलं की 4 8 6 2 1, तर आपण बघितलं की आपल्याला हे लक्षात आलं की आपल्याला 4 जो आहे तो रिप्लेस करावा लागेल 6 ने, 4 रिप्लेस करावा लागेल. पहिले फक्त आपण एवढा विचार केला की 4 रिप्लेस करावा लागेल, आणि 4 मग शोधायचा आहे म्हणजे आपल्याला स्मॉलर एलिमेंट शोधायचा आहे. मग आपण पहिली स्टेप म्हणून स्मॉलर एलिमेंट कडे गेलो, मग ती पहिली स्टेप आपण कम्प्लीट केली. त्यानंतर मग आपण बघितलं की जे 4th करायचं आहे, मग ते झालं. मग आपण पुढे विचार केला की आता मग 4च्या ठिकाणी आपण कोणाला ठेवायचं, तर आपल्याला कळलं की याच्यापेक्षा जस्ट पुढचा. मग परत ते दुसरी स्टेप मध्ये गेलो आणि जस्ट किंवा नेक्स्ट नेक्स्ट ग्रेटर शोधला, नेक्स्ट लार्जर आपण एलिमेंट शोधला, मग आपण त्याच्यावरून आपल्याला हा एल भेटला. मग नंतर तिसरी स्टेप सिंपल होती की त्यांना स्वॅप करायचं, मग तिसरी आपण सिंपली त्यांना स्वॅप करवलं, आणि मग चौथी आपण सिंपली त्याला रिव्हर्स करवलं, बस. आणि मग हे होऊन जाईल. एवढं सोपं, म्हणजे आपण मुद्दा तोच आहे की पहिले आपण समजून घ्यायचं क्वेश्चन काय आहे, त्यानंतर मग त्याचं मॅथमॅटिकली विचार करायचं की काय काय आहे. त्यानंतर आपल्याला जेव्हा भेटलं की बाबा पहिले हे करायचंय, मग एका वेळी एका स्टेपवरच लक्ष द्यायचं, बाकीचं पुढचा मागचा काय विचार नाही करायचा. कारण जर एकदा सगळं विचार करायला गेलं मग खूप जास्त खिचडी होईल आणि मग कठीण वाटेल. मग आपण सिम्पली एक हे शोधला, इझिली भेटला, त्यानंतर याला शोधला, इझिली भेटला, हे तर एका एका लाईन मध्ये होऊन गेलं. आणि नंतर आपण जसं बघितलं, जसं आपला जेव्हा आपला कोड मोठा असतो तेव्हा छोट्या मोठ्या इकडे तिकडे एरर्स होऊन राहतात, पण ते काय नाही, रन करायचं, मग एरर येईल की बाबा इथे हे राहिलं तिथे ते राहिलंय, आणि ते डिबग करायचं आणि होऊन झालं. तसं आपण हे केलं. तर हा याचा कोड वगैरे तिथे आहे शीटवर, जी ऑलरेडी मी शेअर केले. तर ठीक आहे, सध्यापुरते बाय.